On the word there are two things are present. First is the living thing, second non-living things. But the living things shows the characteristics like characteristics of living organisms. First characteristic is cell. Second characteristic is growth. Third characteristic is movement. Fourth characteristic is respiration. Fourth is the life cycle. Sixth is irritability. Sixth characteristic is reproduction. And eighth characteristic of living organism is death. Means here each organism is formed of the basic unit called as the cell. Each organism shows the growth. The third characteristic is the movement. Each organism shows two types of the movements. First called as the localized movement and second called as the locomotion. Fourth characteristic of living organism is respiration. There are two types of the respiration, anaerobic respiration as well as the aerobic respiration. Here the fifth called as the life cycle. Each organism shows in its life the life cycles. For example, in butterfly, it lays the eggs. After some days, these eggs which develops into the caterpillar. These caterpillars further develops into the adult. These adults further lays the eggs. Means in this butterfly, it shows the specific life cycle. And the sixth characteristic of living organism is irritability. Means respond to any change. Any organism gives the proper response to a particular stimulus. This is called as the irritability. Seventh called as the reproduction. Here each organism produces the large amount of the organisms like itself because it continues its race. Means here the reproduction is vital process in living organism. And the eighth characteristic is the death. Means here each organism is immortal. Means finally the death is occur in each organism. म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक सजीव जो आहे त्या सजीवाची आपण ही वैशिष्ट्ये लिहिलेली आहेत. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक सजीव हा पेशींनी तयार झालेला असतो. आपण 11वीत बघितलेलंच आहे की प्रत्येक सजीव म्हणजे बेसिक युनिट प्रत्येक सजीवाचं जे आहे ते सेल. दुसरं, प्रत्येक सजीव त्याची वाढ होत असते. जरी आपण प्लांट्स घेतले, ॲनिमल्स घेतले किंवा कोणताही प्राणी जरी घेतला तरी त्याची वाढ ही होत असते. प्रत्येक सजीव हा हालचाल करत असतो. आता हालचाल करत असतो याचा अर्थ आपण म्हणतो की वनस्पती जे असतात ते तिथल्या तिथं हालचाल करतात, त्याला रिस्ट्रिक्टेड मूव्हमेंट असं म्हणायचं. आणि जे ऑर्गॅनिझम एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसमध्ये जात असतात त्याला आपण लोकोमोशन असं म्हणतो. म्हणजे प्रत्येक सजीव हा मूव्हमेंट घडवून आणत असतो. चौथं, रिस्पिरेशन. प्रत्येक सजीवामध्ये श्वसनाची प्रक्रिया होत असते. प्रत्येक सजीवाची लाईफ सायकल म्हणजे जीवनचक्र हे ठरलेलं असतं. त्याच्यानंतर 6वी कॅरेक्टरिस्टिक आहे ती म्हणजे इरिटॅबिलिटी. इरिटॅबिलिटी म्हणजे त्याला आपण म्हणतो कोणताही वातावरणामध्ये चेंज झाला असेल, बदल झाला असेल तर त्याला प्रत्युत्तर देण्याची प्रत्येक सजीवाची टेंडन्सी असते, त्याला इरिटॅबिलिटी असं म्हणायचं. आणि प्रत्येक सजीव जो आहे त्याची प्रजनन क्षमता जी आहे किंवा प्रजनन हा घडवून आणत असतो किंवा पुनरुत्पादन करत असतो. म्हणजे रिप्रोडक्शन इज द व्हेरी व्हायटल प्रोसेस. व्हायटल म्हणजे अतिमहत्त्वाची प्रक्रिया आहे.
प्रत्येक सजीवाची जी जात असते ती कंटिन्यू करण्यासाठी किंवा आपल्यासारखा सजीव हा जगामध्ये अस्तित्वात राहिला पाहिजे, त्याच्यासाठी प्रत्येक सजीवाची जी वृत्ती असते प्रोडक्शनची ती म्हणजे रिप्रोडक्शन. आणि शेवटी प्रत्येक सजीव हा अमर नाही, म्हणजेच त्याची डेथ होत असते. ही कॅरेक्टरिस्टिक जी आहेत ती लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत. आता इथं आपल्याला जो चॅप्टर बघायचा आहे तो रिप्रोडक्शनशी रिलेटेड आहे. चॅप्टरचं नावच आपले आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. आणि म्हणून लेट अस स्टार्ट दी सेकंड चॅप्टर इन धिस बायोलॉजी इज द रिप्रोडक्शन इन लोअर अँड दी हायर ॲनिमल्स. आता इथं गोसावी सरांचा पहिला जो चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लॅन्ट्स असा आहे. प्लॅन्ट्स इथं आहे ते ॲनिमल्स आहे. आपल्याला ॲनिमल्समध्ये जे प्रजनन होतं त्याचा अभ्यास करायचा आहे. म्हणून पहिल्यांदा आपल्याला रिप्रोडक्शनची डेफिनेशन बघावी लागेल. रिप्रोडक्शन it is biological process. It is biological process and it is biological process in which new organism is formed from pre-existing organism. This process called as reproduction. म्हणजे इथं प्रजनन ही जी प्रक्रिया आहे ही जैविक प्रक्रिया आहे, म्हणून त्याला बायोलॉजिकल शब्द वापरला आहे की ज्याच्यामध्ये प्री एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे मूळचा जो सजीव आहे त्याच्यापासून नवीन जीव जो तयार केला जातो याच प्रक्रियेला रिप्रोडक्शन असं म्हणायचं. आणि मगाशी मी सांगितलं रिप्रोडक्शन इज फायटल प्रोसेस in this living organism. Here there are two types of the reproduction. Types of reproduction. There are two types. First called as asexual reproduction. And second type called as sexual reproduction. आता इथं प्रजननाचे दोन टाइप्स आहेत. एक आहे तो म्हणजे अलैंगिक प्रजनन आणि दुसरा जो टाइप आहे तो म्हणजे लैंगिक प्रजनन. आता याचा अभ्यास तुम्ही इयत्ता 10वी मध्ये सुद्धा केलेला आहेच. Here next point is the asexual reproduction. Asexual reproduction. The process in which the new organism is formed by a single parent without fusion of gametes called as asexual reproduction. आता इथं अलैंगिक प्रजनन जे आहे त्याची डेफिनेशन आपण लिहिलेली आहे. ज्या प्रोसेसमध्ये नवीन ऑर्गॅनिझम हा एकाच पॅरेंट पासून तयार होत असतो की ज्याच्यामध्ये गॅमेट्स हे तयारही होत नाहीत आणि त्या गॅमेटचं फ्युजनही होत नाही. आता फ्युजन ऑफ द गॅमेट्स त्याला एकच वर्ड यूज केला जातो तो म्हणजे फर्टिलायझेशन. म्हणजे ज्या प्रक्रियेमध्ये सिंगल पॅरेंट हा पार्टिसिपेट झालेला असतो पण त्याच्यामध्ये गॅमेट्स तयार न होता म्हणजे फर्टिलायझेशन ही प्रक्रिया न होता जो नवीन ऑर्गॅनिझम तयार झालेला असतो त्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणायचं.
मग आता आपल्याला ह्या असेक्शुअल रिप्रोडक्शनची काही जी कॅरेक्टर्स आहेत ती बघावी लागतील. पहिलं म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन. This asexual reproduction which takes place in a single parent. So use the word uniparental. Uniparental means the single organism which is participate in this reproduction. Second type called as it is fastest method. It is faster method of the reproduction. Third character is gametes are not synthesized. Fourth characteristic is no fertilization. Fifth character is variation and evolution does not take part. And seventh, it is found in the lower animals. आता इथं हे जे अलैंगिक प्रजनन जे आहे त्याची इथं काही वैशिष्ट्य लिहिली आहेत. पहिलं म्हणजे डेफिनेशनमध्ये जे आलंय सिंगल पॅरेंट हा या रिप्रोडक्शनमध्ये पार्टिसिपेट झालेला असतो म्हणून त्याला युनिपॅरेंटल असं म्हणायचं. त्याचबरोबर दुसरं कॅरेक्टर म्हणजे ही असेक्शुअल रिप्रोडक्शनची जी मेथड आहे ती अतिशय फास्ट असते. कारण जर आपण व्हायरस किंवा बॅक्टेरिया किंवा जी लोअर ॲनिमल्स आहेत त्यांचा जर विचार केला तर काही सेकंदामध्ये नवीन अनेक ऑर्गॅनिझम तयार होत असतात. म्हणून इट इज द फास्टर मेथड ऑफ द रिप्रोडक्शन. तिसरी मेथड आहे, तिसरी जी कॅरेक्टर आहे ती म्हणजे गॅमेट्स आर नॉट सिंथसाइज्ड. म्हणजे स्पर्म, ओहम हे गॅमेट्सच तयार होत नाहीत आणि जर गॅमेट्स तयार होत नसतील तर फलन होणार नाही, म्हणून नो फर्टिलायझेशन. पाचवं कॅरेक्टर दिलं आहे व्हेरिएशन अँड द इव्होल्युशन डज नॉट इन्व्हॉल्वड. आता इथं व्हेरिएशन म्हणजे बदल आपण म्हणतो, कारण एखादा जर आपण पॅरेंट घेतला त्या पॅरेंटपासून नवीन जे ऑस्प्रिंग्स तयार झालेले असतात ते एक्झॅक्टली पॅरेंटसारखेच असतात. म्हणजे जो पॅरेंट आहे, जो मूळचा ऑर्गॅनिझम आहे त्याच्यासारखेच नवीन सगळे ऑर्गॅनिझम किंवा ऑस्प्रिंग्स किंवा सगळे जे इंडिव्हिज्युअल्स आहेत ते एक्झॅक्टली सेम असतात. म्हणून तिथं कोणत्याही प्रकारचं व्हेरिएशन बदल त्या ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला बघायला भेटत नाही. आणि इथं अजून एक पॉईंट आहे तो म्हणजे इव्होल्युशन मराठीत आपण त्याला उत्क्रांती असं म्हणत असतो. जर आपण काही प्राण्यांचा विचार केला तर जे प्री एक्झिस्टिंग फॉर्ममध्ये जे ॲनिमल्स होते ते अगदी सिम्पल फॉर्ममध्ये होते, परंतु त्या प्राण्यांच्यामध्ये ज्यावेळेला इव्होल्युशन झालं त्यावेळेला अगदी मॉडिफाईड किंवा कॉम्प्लिकेटेड अशा ऑर्गॅनिझम तयार झाले, त्याला आपण इव्होल्युशन असं म्हणतो. उदाहरण, बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं असेल तर आपण ह्युमनचं देऊ शकतो. कारण की माणसाचा जो पूर्वज आहे तो अगदी स्मॉल होता, म्हणजे ट्री श्रीव्ज असं त्याला म्हणतात. हा जो ट्री श्रीव्ज आहे तो झाडावरती राहत होता, पण हा जो माणसाचा पूर्वज आहे त्याच्यामध्ये हळूहळू बदल होत गेले. त्याच्यापासून परत रॅमेफिथेकस, ॲस्ट्रॅलोफिथेकस, त्याचबरोबर होमो इरेक्टस, नेंडरतल, क्रोमॅग्नॉन आणि नंतर होमो सॅपियन म्हणजे आत्ताचा माणूस तयार झाला. म्हणजे ही इव्होल्युशनची हिस्ट्री आहे ह्युमनच्या संदर्भातली. पण आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनचा जर विचार केला तिथं कोणत्याही प्रकारचं इव्होल्युशन होत नाही. आणि हे जे रिप्रोडक्शन आहे ते मोस्टली लोअर ॲनिमल्समध्ये आपल्याला बघायला मिळतं. ही असेक्शुअल रिप्रोडक्शनची कॅरेक्टर्स आहेत. अजून एक महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणजे हे जे प्रोडक्शन आहे याच्यामध्ये मायटॉसिस सेल डिव्हिजन ही होत असते. आता तुम्हाला माहिती आहे मायटॉसिस आणि मिओसिस दोन्हीमधला फरक माहितीच आहे. मायटॉसिस जे आहे की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी जे क्रोमोसोम नंबर जो आहे पॅरेंटल सेलमधला आणि डॉटर सेलमधला तो एक्झॅक्टली सारखाच असतो, त्याला आपण मायटॉसिस असं म्हणतो. आणि मिओसिस, द क्रोमोसोम नंबर ऑफ द पॅरेंटल सेल and the daughter cell is different, means in the chromosome number of the daughter cells becomes the half as compared to the parental cell. And the second type is called as the sexual reproduction. Second type, sexual reproduction. Here the definition of the sexual reproduction is new organism
new organism is formed by the two parents, and fusion of gametes occurs, and here new organism is synthesized. This is called as the sexual reproduction. The basic concept of the sexual reproduction is, here sexes are separate, means here the first parent is male, second parent is female, and in this male there the male gonad is called testes, female gonad is called ovary. In this male the gametes are synthesized, and these gametes are always sperms. In this female the gamete is ovum or the egg, and here fertilization takes place and produces this zygote, and this zygote which is develops into the embryogenesis, and the new individual is formed. This is the basic concept of the sexual reproduction. म्हणजेच या ठिकाणी हे जे लैंगिक प्रजनन आहे याच्यामध्ये दोन सेक्सेस महत्त्वाचे असतात. पहिला म्हणजे मेल सेक्स, दुसरा म्हणजे फिमेल सेक्स. कारण डेफिनेशनमध्ये आपण लिहिलंय टू पॅरेंट्स इन्व्हॉल्व झालेले असतात. म्हणजेच या ठिकाणी आपण पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी, म्हणजेच या ठिकाणी मेल आणि फिमेल याचा समावेश होत असतो, आणि त्यांच्यापासून ही जी गॅमेट्स तयार झालेली असतात ती गॅमेट्स एकत्र फ्यूज होतात आणि हा नवीन इंडिव्हिज्युअल तयार होत असतो. आणि ह्या नवीन इंडिव्हिज्युअलमध्ये आपल्याला ज्यावेळेला गॅमेट्स ही तयार होत असतात त्यावेळेला स्पर्म जे असतात त्या स्पर्मचं एक्सचेंज होत असतं. ते स्पर्म त्यांची देवाणघेवाण होत असते, त्याच्यामुळं नवीनच क्रोमोसोमल फॉर्मॅट तयार होत असतं. म्हणजे नायट्रोजन बेस पेअर्स आपण म्हणतो ते एकत्र येत असतात. त्याच्यामुळं नवीन जीव हा जो तयार झालेला असतो त्याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळतं. म्हणजेच या ठिकाणी दोन सख्खे जरी भाऊ असतील तरी त्यांच्यामध्ये थोडासा बदल असतो. एक भाऊ हा स्मार्ट असेल किंवा हायटेड असेल, दुसरा थोडासा ब्लॅकिश असेल, हाईटला कमी असेल, तरी ते सख्खे सख्खे भाऊच आहेत. परंतु एकाच त्या ठिकाणी जी रिप्रोडक्शनची मेथड आहे म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये दोन पॅरेंट्सपासून तयार झालेली असतात. म्हणजे पॅरेंट्स सेम आहेत पण त्याच्यामध्ये आपल्याला डिफरन्सिएशन जे दिसतं किंवा द व्हेरिएशनची डेफिनेशनच अशी आहे, द डिफरन्सेस ऑकर्स इन द इंडिव्हिज्युअल्स ऑफ द सेम पॅरेंट्स कॉल्ड ॲज द व्हेरिएशन. त्याला व्हेरिएशन असं म्हणायचं, त्याला बदल असं म्हणायचं. किंवा बहीण आणि भाऊ त्याचा जरी विचार केला तरी दोन्ही भावंडं थोडीशी एकमेकापासून वेगळी दिसतात. किंवा आई आणि वडील त्यांच्यापेक्षा मुलं थोडीशी वेगळी दिसतात. जरी त्यांच्यामध्ये साम्य असलं थोडासा डिफरन्स हा असतो, त्याला व्हेरिएशन असं म्हणायचं. आणि हे सर्व होत असताना खूप कालावधी लागतो की ज्याच्यामध्ये इव्होल्युशन हे होत असतं. म्हणजे इथं आपण या ठिकाणी असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन यांचा आपण विचार केलेला आहे. आता मी इथं एक चार्ट लिहिलेला आहे की ज्याच्यामध्ये डिफरन्स बिटवीन असेक्शुअल अँड द असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड द सेक्शुअल रिप्रोडक्शन इथं हे डिफरन्स लिहिलेले आहेत. पहिला डिफरन्स आहे इट इज युनिपॅरेंटल, इट इज बायपॅरेंटल. सेकंड डिफरन्स इट इज फास्टर मेथड, हियर इट इज स्लोअर मेथड. थर्ड देअर mitosis cell division is occur, here mitosis as well as meiosis cell division is occur. Fourth, gametes are not formed, here gametes are formed. Fifth, fertilization does not takes place, here fertilization takes place. Here variation and the evolution does not involves, here variations and the evolution is involves. Here it is found in the lower animals, it is found in the higher animals. Next point is types of the asexual reproduction. म्हणजेच आता आपण जे दोन्ही टाइप्स होते रिप्रोडक्शनचे त्यांचा अभ्यास केला. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे त्याचे जे टाइप्स आहेत. म्हणून टाइप्स ऑफ असेक्शुअल
reproduction. Types of asexual reproduction. There are 3 types. First called as the first type is included the gymnal formation. The second type called as the budding, and third type is called as the regeneration. आता पहिला जो चॅप्टर होता रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स, याच्यामध्ये तुम्ही असेक्शुअल रिप्रोडक्शन प्लांट्समधले जे आहे त्याचे 4 टाईप्सचा अभ्यास केला आहे. इथं आपल्याला ॲनिमल्समध्ये हे जे 3 टाईप्स आहेत याचा अभ्यास करायचा आहे. पहिला जो टाईप आहे तो म्हणजे जिम्नल फॉर्मेशन. This type is mostly found in the lower animals. In these lower animals, example is cycon, means the all sponges includes in this gymnal formation. In this gymnal formation, this type of reproduction is found mostly in unfavorable condition. In this unfavorable condition, and in this unfavorable condition, in this cycon there are 2 types of the cells. First called as the archaeocytes, and second type of the cell called as the amoebocytes. And these archaeocytes, during unfavorable condition, it produces internal buds, and these internal buds which develops the entire cycon in the favorable condition. And so this is the archaeocytes, and these archaeocytes produces the internal buds, and these amoebocytes which forms the outermost hard chitinous covering around these archaeocytes, and these amoebocytes which produces the spicules, and these spicules which are formed by the calcium carbonate, and this is called as the monoexonic spicules. And after the favorable condition, these internal buds which comes through this micropyle and produces the new cycon. Means here a single archaeocyte which acts as the internal bud and produces the new organism. This type of reproduction is called gymnal formation. म्हणजेच इथं जिम्नल फॉर्मेशन हा जो पहिला टाईप आहे याच्यामध्ये लोअर ॲनिमल्स म्हणजे फायलम पोरिफेरा जो आहे त्याच्यामध्ये सायकॉन किंवा स्पॉन्जेस सारखे जे प्राणी येतात त्या प्राण्यांच्यामध्ये ज्यावेळेला जिथं ते राहत असतात. आता ॲक्च्युली सायकॉन हा सी वॉटर ॲनिमल आहे. तो ज्यावेळेला पाण्यात राहत असतो त्यावेळेला पाण्यामध्ये जर अन्नाची कमतरता निर्माण झाली असेल किंवा जास्त टेम्परेचर असेल म्हणजे ही अनफेवरेबल कंडिशन झाली, आणि त्या अनफेवरेबल कंडिशनमध्ये ह्या सायकॉनमध्ये ज्या अनेक पेशींनी हा सायकॉन जो तयार झालेला असतो 11वीमध्ये आपण बघितले. दिस सायकॉन, द बॉडी ऑफ दिस सायकॉन इज फॉर्म्ड बाय द ॲग्रिगेशन ऑफ द सेल्स. म्हणजे एकत्र अनेक पेशी आलेल्या असतात पण त्या पेशींनी कामाची विभागणी केलेली असते, आणि त्यामुळे आर्चिओसाइट्स ज्या सेल्स असतात त्या इंटरनल बड्स तयार करतात, आणि ते जे इंटरनल बड्स आहेत हे इंटरनल बड्स आहेत म्हणजे या ठिकाणी जसं स्पोर्स असतात त्या स्पोर्सप्रमाणे ह्या पेशी तयार झाल्यात, आणि ह्या पेशी ज्या वेळेला ह्या छिद्रातून बाहेर येत असतात त्यावेळेला नवीन सायकॉन तयार करत असतात, म्हणजे न्यू इंड्युशन तयार करत असतात. हा जो पहिला टाईप आहे त्याच्यामध्ये आर्चिओसाइट्स ह्या रिप्रोडक्टिव्ह सेल म्हणून काम करतात, आणि अमिओसाइट्स हे त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी कवरिंग तयार करतात, त्याला अमिओसाइट असं म्हणायचं. म्हणजे हा जो पहिला टाईप आहे त्याला जिम्नल फॉर्मेशन असं म्हणायचं. दुसरा जो टाईप आहे त्याला आपण बडिंग असं म्हणतो. आता ह्या बडिंग प्रक्रियेमध्ये सेकंड टाईप इज द बडिंग. आता पहिल्या चॅप्टरमध्ये पण तुम्ही बघितलं की काही ॲनिमल्स जे आहेत त्यांच्यामध्ये बडिंग हे असेक्शुअल रिप्रोडक्शन आढळत असतं. इथं सुद्धा हा जो हायड्रा आहे त्या हायड्रामध्ये बडिंग
हे रिप्रोडक्शन आढळत असतं. म्हणजेच या ठिकाणी इन धिस हायड्रा दी कॉमन type of reproduction is found the budding. In this hydra during favorable condition forms the bud. This is called as the bud, and this bud further grows, means here the bud is grows, and this is called as the developing bud. Further, this bud, the developing bud, this is the parental hydra, but this developing bud which shows the fully growth, and this fully grown of this fully developed bud which detached from the parental hydra. This is the parental hydra, and the fully developed bud which is detached from the parental hydra. This is the daughter hydra, and this type of reproduction is called as the budding type of reproduction. म्हणजे हायड्रा जो असतो त्या हायड्राला छोटासा मुकूल येत असतो, त्याला बड असं म्हणायचं. तोच मुकूल हळूहळू मोठा होत जातो, त्याला जो पॅरेंटल हायड्रा आहे त्याच्यातली सगळी कॅरेक्टर्स म्हणजे टेंटॅकल्स आहेत, माउथ आहे, बॉडी कॅव्हिटी आहे, हे सगळे पार्ट डेव्हलप होत असतात. त्याला फुल्ली डेव्हलप्ड बड असं म्हणायचं. आणि ज्या वेळेला हे जे बड आहे म्हणजे हा जो हायड्रा आहे तो पूर्ण त्याची वाढ झाली की तो मूळच्या हायड्र्यापासून सेपरेट होतो आणि तो स्वतःचं अस्तित्व अनुभवत असतो. त्याला डॉटर हायड्रा असं म्हणायचं. म्हणून या ठिकाणी इथं इन दिस असेक्शुअल रिप्रोडक्शन ए स्मॉल प्रोजेक्शन डेव्हलप्स ऑन दी ऑर्गॅनिझम, अँड this process of the asexual reproduction is called budding. And third type of the asexual reproduction is called as the regeneration. Here regeneration means, generation means the production, re means the again. The lost part of the organism is regenerated from the parental part of the body. This is called as the regeneration. For example, the planaria. This planaria which is included in the phylum Platyhelminthes. In this Platyhelminthes, example planaria, and in this planaria includes this planaria shows here the sucker is present, and this planaria which shows the two parts of the body, anterior body part and the posterior body part, and these body parts which are separated from each other, and the separated body part further produces the whole body of this organism, means the lost body part further regain. And so here a single planaria which divided into two parts and two organisms are synthesized. So this type of the asexual reproduction is called regeneration. Another example is the wall lizard. In this wall lizard, the tail which is cutted by the wound, and this cutted tail is further develops in this wall lizard. म्हणजे इथं रिजनरेशन. आता बरेचसेच प्राणी असे असतात की त्यांच्यामध्ये एखादा बॉडी पार्ट जर लॉस्ट झाला असेल तर तो परत नवीन करण्याची कपॅसिटी असते, त्याला रिजनरेशन असं म्हणायचं. मी एक उदाहरण आता सांगितलं की भिंतीवरची पाल जी असते ती पाल त्या ठिकाणी शेपटी जी तुटलेली ती जी असते ती परत रिक्रिएट करत असतं, नवीन तयार करत असतं. हे रिजनरेशनचं एक्झाम्पल आहे. पण काही प्राणी प्लॅटीहेल्मंथीज किंवा हायड्रा या
हायड्रासारखे जे प्राणी असतात त्यांची बॉडी पार्ट जरी लॉस्ट झाली तरी सुद्धा ते नवीन तयार करू शकतात किंवा नवीन ऑर्गॅनिझम तयार करू शकतात, त्याला रिजनरेशन असं म्हणायचं. इथं असेक्शुअल रिप्रोडक्शन हा पार्ट संपलेला आहे. आपण नंतरच्या लेक्चरला बघणार आहोत ते म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स.